नमस्कार मित्रांनो, तर आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलो आहोत पावसाच्या सुरुवातीला होणारी कामं. तर त्याच्यामधली पहिली काम म्हणजे जी आपण अळी म्हणजे काय, जे काकडी, भोपळे, त्याच्यानंतर तुमची पडवळ, दोडकी यांची जी मांड केला जातो, ज्याला आपण बोलतो अळ. तर त्यामध्ये आपण छोट्या छोट्या बिया घालून त्याची रोपं बनवली जातात आणि त्यानंतर वेळ सुटून त्याच्यावरती फळं लागतात, फळभाज्या लागतात. तर चला आता बघूया सुरुवात कशी करायची आहे. तर इथे मी जमीन जी ओली झाली होती, काल पाऊस पडला. काल म्हणजे आज आहे 24 मे आणि 23 मेला त्याच्या 2-3 दिवस कंटिन्युअस पाऊस सुरू आहे कोकणामध्ये. तर मी हे थोडंफार जवळ केलेलं आहे. इकडे घेऊन या, आपण शेण आणायला जाऊया, थोडं शेण घालूया. थोडं हे शेणखत बोलतो आपण. आता हे थोडं शेण त्याच्यावरती घालूया, म्हणजे त्याच्यातून आपल्याला सदृढ आणि पोषक अशी फळं मिळतील. अजून एक अळ मी इथे केलेलं आहे. आणि मी गेली काही वर्ष मुंबईला वस्तीत असल्यामुळे मला सतत हात धुवायची सवय लागली आहे. तर मी आता हात धुतोय. तर याच्यानंतर मोठी प्रोसेस म्हणजे हे जे आपण आता केलंय ते पक्ष्यांपासून, आणि सगळ्यात मोठे पक्षी म्हणजे कोंबडी गावाला, तर त्यांच्यापासून त्यांचा बचाव करणे. तर त्यासाठी आता आपल्याला वरती एक प्रोटेक्शन करावं लागेल. तर ते बघूया आपण प्रोटेक्शन कसं करायचं ते. या ही आलेली हिरवी पालवी. आता हे आपण पसरवून घालूया वरती, जेणेकरून त्यांना उबई मिळेल आणि जो डायरेक्ट पडणारा पाऊस असतो तर त्याच्यामुळे त्याचा बचाव होईल. आणि दुसऱ्या वेळेला मी ते उपद्रवी पक्षी जो आहे तो आताच येऊन पाहणी करत आहे. त्या उपद्रवी पक्ष्यापासून, ज्याला आपण कोंबडी म्हणतो, तर बचाव करण्यासाठी आपण असे गोल बांबू, सुके जे खराब बांबू असतात ते मारून घेतलेले आहेत. आणि याच्या
याच्यामध्ये मी बिया घातलेल्या आहेत पडवळीच्या, तवशी म्हणजे काकडी, जी गावठी काकडी बोलतात, आणि विलायती पडवळ आणि गावठी पडवळ अशा मिक्स बिया घातलेल्या आहेत, जेणेकरून त्याची जी वेल येतील तर ते वेल आपण जेव्हा पाऊस सुरू होईल तर त्यानंतर आपण ते काढून दुसऱ्या ठिकाणी प्लांट करू शकतो. तर आता याच्या सभोवताली आपण साडी गुंडाळायची, जेणेकरून कोंबड्यांना आतमध्ये प्रवेश करता न येऊन त्याचा विल्हेवाट किंवा त्याची वाट ही लावली जाणार नाही. तर हे बचाव करण्यासाठी आपण ही एक योजना करणार आहोत. तर याच्यावरही आपण थोडा पाला हिरवेगार घालूया. आता 2 दिवसापूर्वी वादळ झालं होतं. मी गावी यायच्या आधी, मी काल ॲक्च्युली गावी आलोय आणि त्याच्या आधी वादळ झालं आणि हे बघा असे फणस पडून नुकसान झालंय. हे असे फांद्या तुटल्यात. त्या साईडला आमच्या पोपळींच्या बागेमधल्या 7 ते 8 पोपळी तुटलेल्या आहेत आणि खाली 4-5 पोपळी तुटून नुकसान झालेलं आहे. आता हाच पाला मी वापरणार आहे. बिया घातलेल्या जागेवरती टाकूया. याला आपण शक्यतो गादी वाफा असं म्हणतात. आणि या 2 बहिणी आहेत ज्या फिरतायत, कोंबडी तपासतायत. हा तुम्ही जावा, कुठे जायचं ते जावा. स्विमिंग करायला लाईट नाहीये, त्यामुळे पाणी नाहीये. लाईट आहे मग जा पटकन बघून या जा. मग हाय काय ते खराब पाणी आहे ना. हा थोड्या वेळ चला. हे आता बेसिक प्रोटेक्शन झालेलं आहे. आणि आता याच्या सभोवताली एक साडी करून किंवा बांधून याला हे पॅक करून ठेवायचंय. सेम त्या साईडलाच करायचं. तर चला, अजून संध्याकाळी काम आहे तर तेही तुम्हाला दाखवेन शक्यतो या व्हिडिओमध्ये, किंवा याच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवेन. तर धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमच्याजवळ कुठली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्याजवळ याच्या व्यतिरिक्त कुठली जर पद्धत वापरली जात असेल तर तीही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. धन्यवाद. आणि फायनल टच झालंय.